माझ्या बॅटून बाला तरे तुझ्या विरोधात होता. बाला तरे म्हणजे एक सिनियर खेळाडू आहे, अनेक वर्ष त्याने दिली आहेत. शेवटचं ते 3 चेंडू त्याने फेकले, त्या 3 चेंडूबद्दल तू काय सांगशील? शेवटचा 5वा चेंडू होता. 5वा चेंडू पूर्ण 6 चेंडूमध्ये 5वा चेंडू हा बेस्ट टाकला होता आणि लास्ट बॉल बॅट खाली होता, परंतु बाहेर असल्यामुळे माझ्याकडून चुकी झाली आणि झेल उडालेली, परंतु झेल सुटली आणि आम्ही विन झालो. एक प्रश्न विचारेल, शेवटच्या बॉलवरती झेल ज्या प्रकारे उडली, त्या ठिकाणी दोघांमध्ये टक्कर झाली, याबद्दल तू काय सांगशील की काय करायला पाहिजे होतं? झेल तर समोरचा फिल्डर होता कव्हरला, त्याला झेल होती ती. माझ्या बॅटून बॉल हवेत उडाला तेव्हा मी नाराज झालो की हवेत गेल्यानंतर बोलू आता मॅच हातातून गेली, एवढी मॅच आणून हातातून गेली आणि झेल सुटल्यानंतर 2 धावा झाल्या तर खूप चांगलं वाटलं. शेवटचा प्रश्न विचारेल, अनेक स्पर्धा तू खेळला, अनेक सामने जिंकले, अनेक स्पर्धेमध्ये तुला प्राइज मिळालं, परंतु या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपये प्राइज आहे पहिलं, परंतु सिरीजसाठी बुलेट आहे, त्याबद्दल तू काय सांगशील? या स्पर्धेचं मेन वैशिष्ट्य तेच आहे की 1 लाख प्राइज आणि मॅन ऑफ द सिरीजला बुलेट बाईक आहे, अशी कुठेच नसते. थँक्यू सो मच. होते सूरज केने. अप्रतिम खेळ, एकदा टाळ्या होत्या सूरजसाठी. 61 धावेची शानदार इनिंग मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटच्या बॉलवरती निसटता विजय संघानं पटकवलाय, त्याबद्दल संघाचं देखील अभिनंदन करूया. अजून 1000चं प्राइज आलं या ठिकाणी. विवेक दादा यांच्याकडून ते प्राइज आले. तर या ठिकाणी विनर लढत होणार. सूरज लक्ष द्या, यानंतर लगेच खेळायचंय, त्यामुळे कुठेही जाऊ नका. सूरज या ठिकाणी लक्ष असू द्या. सामना सेकंड सुरू होणार. बिग फाईट लढत मोरबी विरुद्ध तुम्हाला कारिवली पाहायला मिळेल आणि मायक्रो फोनवरती पुन्हा एकदा जॉईन होतात आमचे सिनियर समालोचक करतात मच्छिंद्र पाटील सर. हॅलो चेक. थँक्यू योगेश मडवी. आमचे सोनू देखील आम्हाला जॉईन झालेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गण्याल नमन करून महाराष्ट्राचे आराध्याबाद राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते स्वर्गवासी श्रीराम मस्कर व नितीन वारिंगे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. मित्रांनो, शेवटचा दिवस. सोनू यांना आवाज कमी करायला सांग मागे. येस, चला. तर सामना रंगेल दिशा 11 मुरबी, दिशा 11 शिवशक्ती मुरबी वर्सेस साई कैवल्य 11 कारिवली या 2 संघांमध्ये. आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आहे स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय समीर दादा शेट यांचं आगमन झाले. वेलकम समीर दादा, स्वागत आहे तुमचं. त्यांच्याविषयी आज देखील आम्ही भरपूर बोलणार आहोत, काल देखील आम्ही भरपूर त्यांच्याविषयी वक्तव्य केलं. स्कोर आम्हाला जॉईन झालेत. बाबू इकडे चला. सलामीची मैदानावरती पाचन केली जाते. स्टाकेला फलंदाज ओमकार पाटील, त्याला साथ देईल तो विकी पाटील आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाज आलाय पंकज म्हात्रे. ओके, पंकज म्हात्रे. चला, ओमकार पाटील स्ट्राईक हँडला आणि नॉन स्ट्राईकला विकी पाटील. सलामीची मैदानी 5 षटकाचा सामना. पहिल्या सामन्यामध्ये 77 धाबा कुठल्यात. ओमकार सज्ज होतोय. इयर बिगो पहिला चेंडू. ऑन साइडला खेचलाय फाट. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द ओमकार. पहिला चेंडू हुकचा फटका दाखवलाय, क्लिअर केलाय बाउंड्री लाईनला. दमदार सुरुवात ओमकारच्या बॅटमधनं. पहिला चौकार. आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या या नावात दमायर, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दमायर. थँक्यू डीजे. दमदार सुरुवात पंकजचा स्वागत केलंय ओमकारनं. अत्यंत घातक चेंडू मात्र शॉट बनवलाय. ओ क्लास टायमिंग, इनसाइड आउट. लवली शॉट, क्रिकेटचं मादक सौंदर्य. ओमकार इज ऑन द फायर. पहिला चौकार हुकच्या माध्यमातून, दुसरा इनसाइड आउटच्या माध्यमातून एक्स्ट्रा कॉरिजनला अजून एक दमदार चौकार. नावाची चर्चा झाली, जे संगतीला त्याच्या. थँक्यू. पंकज म्हात्रेची गोलंदाजी खराब नाहीये, दोन्ही चेंडू फार चांगले होते, मात्र शॉट बनवलेत ओमकारनं. चेंज ऑफ पेस, फेवरेट स्ट्रोक. हा त्याचा फेवरेट शॉट आहे, स्वीपचा फटका. आणि व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. पंचांच्या इशारे वाट बघतोय आम्ही. येस, तिसऱ्या पंचानं रेफर केलं की एक्झॅक्टली चौकार की षटकार आहे, पाहावं लागेल आम्हाला.
ओमसा एमटीसीच्या मध्ये रोशन त्यांची संपूर्ण टीम पाहतील, चेक करतील. हॅव अ लुक ॲट ॲक्शन रिप्ले. वॉटर शॉट स्लॉक स्लिप दाखवला आहे, माफ करा फॉलिंग स्लिप आहे. खूप चांगला फटका ओमकारच्या बॅटमधनं. ओमकारनं दमदार सुरुवात केली आणि बघायचं आहे एक्झॅक्टली काय झालं आहे. इट्स अ व्हेरी क्लोज. चौकार की षटकार हे पाहिलं जाईल. ओमसाई एमटीएसच्या माध्यमातून सामना बरबाद कारिवली भिवंडीतील नामांकित संघ आणि खारघर परिसरातील एक दादा संघ रायगडमधील तो म्हणजे मुरबी आणि षटकाराचे इशारा पंचाकडून. यस ॲब्सोल्युटली षटकार. आज संघ दीक्षा 11 शिवशक्ती मुरबी या संघाने खेळतोय, तर साई कैवल्य 11 कारिवली. यस जे आमचे लहान मुलं आहेत ना त्यांना विनंती की आपण पट्टीच्या बाहेर राहायचं आहे. मी काल देखील म्हटलं होतं की ह्या गावात लहान मुलांचा उत्साह असतो ना तो जास्त असतो, हरकत नाही. ती उद्याची पिढी आहे, आपलं भविष्य आहे ते भारताचं उद्याचं. पण थोडंसं मागे राहा मित्रांनो, कारण आज शेवटचा दिवस आहे. आज त्यांना देखील सुट्टी आहे, रविवारचा दिवस आहे. बघा पहिला चौकार हुकच्या मध्ये, दुसरा चौकार इनसाइड हुकच्या मध्ये, तिसरा मात्र फॉलिंग स्लिप दाखवला आहे ओमकारनं. चेंडू गोलंदाजी खराब नाही आहे, एकही चेंडू खराब नव्हता, मात्र शॉट बनवलेत. ॲक्शन रिप्ले बघा साईड अँगलनं काय स्लॉक स्लिप दाखवलाय. वॉट अ फंटास्टिक बॅटिंग. Yes, it's gone, absolutely gone. Beautiful wicket and मोठा धक्का मध्ये ओमकारचा मात्र खेळ संपुष्टात आलाय. बघा ॲक्शन रिप्ले कशाबद्दल राहिलाय. चांगला निर्णय पंचांचा. यस गुड डिसिजन अंपायर. यस व्हेरी गुड डिसिजन. फलंदाज बाद ओमकार इज वॉकिंग बॅक. 14 धावांची दमदार केली. ओमकारला परतावं लागेल. 4 चेंडू 14 धावा. फंटास्टिक स्टार्ट, बट ओमकार इज वॉकिंग बॅक. नंबर थर्ड वरती येतो. पंकजचं कौतुक करेन, कारण ज्या पंकजला आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार मारला. आता मी मगाशी देखील सांगितलं एकही चेंडू खराब नव्हता, शॉट बनवलेत ओमकारनं. नवीन फलंदाज पंकज शुभम ठाकूर येत असताना इन ॲट नंबर 3 वरती. बघायचं ओमकारनं सुरुवात चांगली केली. विकी अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. आता झालेल्या मोठमोठ्या स्पर्धा खूप गाजवल्यात. आताच नितलाशी स्पर्धा विकीनं गाजवली, बाईक देखील प्राप्त केली. आता झालेली पेंदरची स्पर्धा आपण पाहिली. जीवासमध्ये ट्रॉफीमध्ये देखील मुरबी संघानं चांगला परफॉर्मन्स दिला आहे तो संघ. आणि एका बाजूला कारिवली संघ भिवंडीच्या मोठमोठ्या स्पर्धा जिंकणारा संघ तोचा कारिवली संघ. लवले हिट ऑन साइडला प्रचंड ताकदीचा वापर, पिवांचा सुंदर वापर, अजून एक दमदार चौकार. यो पालेगावाला अर कोंद्रे आला. यो पालेगावाला तो कशाचा कम नाही, तो कशाचा कम नाही. थँक्यू. आमच्या पण शुभम ठाकूर आल्या चौकारात सुरुवात करतोय, कारण त्याला माहिती ओमकारनं दमदार सुरुवात करून दिली. ओमकारनं 2 चौकार 1 षटकार आणि आता देखील 1 चौकार. फायनली ऑफ दिस ओव्हर धाबा आल्या त्या 18. एक बाद दमदार सुरुवात. चेंज ऑफ पेस ऑन द टॉस. उंची जास्त लांबी कमी. अक्षय चेंडू खाली, फलंदाज बाद. 5वा चेंडू आणि फसवले शुभमला आणि परतावं लागेल. याली फलंदाज शुभम ठाकूर इज वॉकिंग बॅक. एका षटकाची सांगता 18. 2 बाद मुरबी टॉस आल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना. यस डीजे स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सन्माननीय समीर दादा मंचावरती आहेत. स्वागत आहे समीर दादा. यांच्या माध्यमातून स्पर्धा सातत्याने आपण 8व्या वर्षामध्ये पाहतोय. सन्माननीय संजय दादा वारिंगे यांचं आगमन झाले. मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं देखील. या स्पर्धेमध्ये मागच्या 5 त्याने आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. स्वागत आहे तुमचं वारिंगे साहेब. असेच प्रेम कायम असू दे अशी अपेक्षा बाळगतोय. नवीन फलंदाज आला इनॅटलावरती बंटी ठाकूर, जो नेहमी विकेट किपरची भूमिका पाहत असतो. ॲज अ विकेट किपर म्हणून चांगली कामगिरी मागच्या कित्येक वर्षामध्ये त्यांनी केली. मुरबी संघाचा तो आता फलंदाजीला. ओमकारनं 2 चौकार षटकार मारला. शुभमने देखील चौकार मारला. ओमकारनं 14 धाबा कुठल्या, शुभमनं 4, 18 धाबा. विकी मात्र मागचं षटक पूर्ण नॉन स्ट्राईकला होता. आता त्याला स्ट्राईक मिळाली. बघायचं विकी काय कामगिरी करणार. मी आताच उल्लेख केला की आत्ताच झालेली
नितलशी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये यानं बाईक पटकावली, तोच विकी इन टचमध्ये आणि खूप फॉर्ममध्ये असणारे फलंदाज मोरबी संघाचे आमचे संदीप पाटील सर, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, जर सामना बघत असेल तर स्वागत आहे तुमचं. आमचे अनिल दादा असतील, विकी असतील, विकीचे वडील सुनील दादा असतील, ते त्यांचं देखील स्वागत करतोय. आणि ओमकारचे वडील आमचे अशोक बुवा असतील, जर सामना एन्जॉय करत असतील तर स्वागत आहे तुमचं देखील. आमचे भाऊ ठाकूर असतील, शंकर ठाकूर असतील, सर्वांचं जयदेव दादा असतील, सर्वांचं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. हे संपूर्ण ही जी लोक आहेत ती सामना बघत असतात मुरबीचा, नेहमीच स्वागत आहे सर्वांचं. 18 धावा 2 बाद. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मानित संदीप पाटील सर, तुमचं देखील स्वागत. 18 धावा 2 बाद. नवीन षटकार प्रारंभ. महेश येत असताना गुड बॉलिंग, सुरुवात चांगली. ओ वेल लेफ्ट, जाऊ दिलं चेंडूला. माहिती आहे विकेला चेंडू वाईट झाले, कारण दिशा त्यानं बघितली, शोल्डरचा वापर गोलंदाजचा बघितला त्यानं, एक्झॅक्टली त्याच्या शोल्डरवरती लक्ष होतं आणि वेल लेफ्ट केलं विकीनं अजून एकही धाव कुठली नाही. आत्तापर्यंत 18 धावा कुठल्यात. ओमकारनं 14, शुभमनं चौकार, मात्र एकही धाव सिंगल डबल नाही आहे. पहिली वाईट धावसंख्या पाहायला मिळाली आणि 19 धावा 2 बाद. दुसरं षटक मार्गशास्त्र 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. हिट झालाय चेंडू बॉडीला, थोडीशी इनरेज लागली, मात्र फलंदाजाकडं पाहिलं होतं अशा नजरेनं. गोलंदाजानं खूप चांगली गोलंदाजी, मैचं मी कौतुक करेन. गोलंदाजीमध्ये खूप ट्रिमेंडस अटॅक दाखवतोय, कारण त्याची लेन, त्याची लाईन, त्याची पेस, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन आणि त्याचं कंट्रोल खूप सुंदर आहे. आता शूलेस टाईट करतोय सध्या. 19 वरती 2. पहिला चेंडू वाईट होता, मगाशी बघितलं तरी देखील सुंदर कमबॅक केलं. त्याला माहिती आहे फलंदाज विकी डावकूर आहे आणि ते विकीला कसं थांबवायचं, कारण गोलंदाज उजवा आहे, त्यामुळे याच्यामध्ये एक अँगल विशिष्ट निर्माण करतोय आणि क्रीजच्या कोण्याचा वापर खूप सुंदर करतोय. गुड बॅटल. 19 धावा 2 बाद. ऑन साइडला खेचला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. विकेटच्या बॅटमधनं बुलेटला चुंबन घेण्यासाठी चेंडू येतोय सीमा पलीकडं. पहिला षटकार. पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता, पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. 24 धावा आतापर्यंत चौकार षटकार आल्यात. एक वाईटचा 25 धावा 2 बाद. विकेट ॲक्शन रिप्ले बाय साइड अँगल फ्रॉम MTC. गुड जॉब रोशन. गुड डिलिव्हरी डाऊन द लाईन. आता मात्र फलंदाजाला शांत ठेवलंय. विकेटचं कोणत्या प्रकारचं फुटवर नाही आहे. बघा ॲक्शन रिप्ले कसं राहिलं आहे, साईड अँगलने बघू शकाल. बण खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. रोशन आणि त्याची संपूर्ण टीम. 25 धावा 2 बाद. 1.4 षटकांची सांगता. एकही सिंगल डबल काढली नाहीये. एक धाव अवांतर आली वाईटच्या माध्यमातून. जेवढ्या धावा आपण पाहतोय चौकार आणि षटकारानंच फक्त. राऊंड विकेट. आत्ता मात्र पहिली सिंगल पाहायला मिळणार. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. शतश आहे तिथे बॅकअप चांगला आहे. विशाल तिथे होता आणि कव्हर करते एकच धाव. 26 धावा 2 बाद. येणारा प्रजासत्ताक दिवस 76व्या वर्षामध्ये आपण साजरा करणार आहोत, त्याची आठवण करून देणारा 26 आकडा. 26 धावा 2 बाद. पहिली सिंगल आली 5व्या चेंडूवरती, म्हणजे 11व्या चेंडूवरती पहिली सिंगल. आतापर्यंत जेवढ्या धावा आपण पाहिल्या ते चौकार षटकारानं, कारण विकीनं सुरुवात चांगली केली, ओमकारनं चांगली केली, शुभमनं चौकानं सुरुवात केली, प्रत्येक फलंदाजानं सुरुवात चौकार षटकार केली. आता मध्ये बंटी ठाकूर. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. बंटी ठाकूर सगळ्यांना जो नेहमी विकेट किपरची भूमिका अदा करत असतो या संघासाठी तोच फलंदाज, आक्रमक फलंदाज टाकेनला, अग्रेसिव्ह बॅट्समॅन. ओ क्लीन बॉल, प्ले डाऊन विकेट. ए छान याली मात्र dislodge the bells. One more wicket goes down. Wicket number 3 goes down. End of the overs. 26 loss of the 3 wickets. Yes, these are. या टेंडर तुझं, कारण खूप फेमस फलंदाज आहे बंटी आणि बंटीची देखील दांडी गोल केली. हॅव लुक ॲट ॲक्शन रिप्ले. वेल बॉलिंग महेश. कौतुक करेन मी महेशचं, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये इकॉनॉमी गोलंदाजी राहिली त्याची. खूप सुंदर गोलंदाजी. फक्त 8च धावा दिल्यात त्यांना. व्हेरी गुड कमबॅक फ्रॉम द कारिवली टीम. बघायचं मुरबी संघ किती कमबॅक करणार. दिशा 11 शिवशक्ती मुरबी या संघांना संघ उतरला आज आणि साई कैवल्य 11 कारिवली असे 2 संघ आपण पाहतो. एक भिवंडी तालुक्यातील संघ, एक पनवेल तालुक्यातील संघ एकमेकांसमोर फाईट करताना, कारण आजचा पूल फार मोठा आहे आणि आज फायनल डे. आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व समीर दादा मंचावरती आहेत. आमचे समीर शेन यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय आणि आज मध्ये ज्यांची रॉयल एंट्री पाहायला मिळणार तुम्हाला या स्पर्धेमध्ये ते म्हणजे आमचे पंढरीनाथ वानिगे साहेब, माजी नगरसेवक. त्यांची रॉयल एंट्री तुम्हाला दुपारी किंवा सायंकाळी पाहायला मिळणार. दरवर्षी ते संध्याकाळी किंवा दुपारी येतात आणि एंट्री मात्र फार रॉयल असते. ते एंट्री तुम्हाला पाहायला मिळणार स्पर्धेमध्ये.
26 धाबा पहिल्या षटकामध्ये 18, नंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 28 धाबा इकॉनॉमी कॉलनीची राहिली. एक षटकार मारला विकेने, एक वाईट चेंडू आला तरी देखील कंट्रोल कॉलनीची पाहायला मिळाली. विकेनं 7 धाबा कुठल्या या षटकामध्ये, एक वाईटची धाव होती. एकूण धाबा 26, 3 बाद. विजय कोलेकर यांच्याकडे जर विकेट हार्दिक प्राप्त केली तर 1111 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू. गोलंदाज झालाय तो मोहित आलाय. नो बॉलचा पंचाकडे इशारा झालाय. मोहित घरत आलाय. ओव्हर स्टेपिंग हेच मानेकर सर सांगत असताना मिस्टर मानेरकर, रतन मानेरकर खूप चांगले योगदान आहे त्यांचं ॲज अ अंपायर. येस, नो बॉलचा इशारा, फ्रीचा इशारा असेल. आणि आमचे सोनू ॲज अ कॉमेंटेटर खूप चांगलं सहकार्य त्यांच्या स्पर्धेसाठी. आणि सोनूचे गुरु आमचे योगेश मडवी, मराठी हिंदीचे जबरदस्त समालोचन, ते देखील आम्हाला मागच्या 2 दिवसामध्ये सहकार्य करतात, सोबत देतात. स्वागत आहे तुमचं देखील. 26 धाबा, फ्रीडचा इशारा. धावसंख्या दाखल 31, 3 बाद. कारण आता मात्र चेंडू थोडासा खराब म्हणावा लागेल. ओव्हर स्टेपिंग चांगलं लक्ष पंचांचं. याच्या अगोदर मानेरे सरांनी ओमकारला आऊट दिलं होतं. LBW खूप सुंदर डिसिजन तो देखील होता. एकच धाव मिळणार. पंचांचं कौतुक झालं पाहिजे, कारण पंचांना उन्हात उभं राहावं लागतं. आम्हाला स्टेपने असतात, आम्ही बसून कॉमेंट्री करतोय, सावलीत बसून, कधी कधी कूलर फॅन देखील असतात. आम्ही AC कॅबिनमध्ये बसून देखील कॉमेंट्री केली. चॅलेंजर मैदान भिवंडीला त्याला कॉमेंटरना भरपूर सुविधा असतात, पंचांना मात्र अशा कोणत्या सुविधा नसतात. त्यांना उन्हात उभं राहावं लागतं, तर त्यांचं कौतुक झालं पाहिजे. धावसंख्या 32, 3 बाद स्थिती आपण पाहतोय. धावफलकावरती मजा येईल. विकी खेळतो 11 वरती आणि त्याला साथ देतोय सर्वेश. 0 धावसंख्येत सर्वेश पहिल्यांदाच टाकला येतोय. सर्वेश ठाकूर हाताला माती लावतोय. 31 धाबा, 3 बाद. बाबू रोशन धाव फटाफट कर, अपडेट कर. मुरपी आणि कारिवली याचा सामना आपण पाहतोय. मजा येईल सामन्यामध्ये. दुसरा सामना, पहिला सामना थरार झाला. एका चेंडूमध्ये 2 धावसंख्या असताना टक्कर झाली, झेल सुटला आणि सामना जिंकला भवाले संघानं. बादवड संघाला पराभूत व्हावं लागलं. स्वीप करायचा होता. थाई पॅड ब्रश झालाय. अपील झाली हलकेसी. पंचाने सांगितलं लेग बायच. एकच धाव मिळणार. धावसंख्या आमचे स्कोरर सांगतील. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. चांगली स्पर्धा, बुलेटची स्पर्धा. आज बुलेटची चावी आम्ही तुम्हाला देणार. बुलेट चले तो लोग रास्ता दे, एवढी मोठी स्पर्धा. 5व्या वर्षामध्ये सातत्याने आम्ही बुलेट देतोय. या स्पर्धेला एकंदरीत 7 वर्ष झाली. 8व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतोय. मात्र मागची 5 वर्ष सातत्याने आम्ही बुलेट दिली आणि यावर्षी देखील बुलेट. समीर शेठ यांची संकल्पना. गुड बॉलिंग. बॅटचा फेस लवकर ओपन केलं. नो बॉलचा इशारा पंचांकडनं झाला. पुन्हा ओव्हर स्टेपिंग, म्हणजे नशिबाची साथ आहे मुरबी संघाला. सुरुवात दमदार करून दिली ओमकारनं पहिला चेंडू हुक केला. चौकानंतर इनसाइड आउट दाखवला चौकार. नंतर त्यानं फॉलिंग स्लिप दाखवला षटकार. नंतर तो बाद झाला लेग बिपर 4थ्या चेंडूवरती. नंतर शुभम आला, त्यानं चौकार मारला. 6व्या चेंडूवर तो बाद झाला. नंतर विकी आला, विकीने षटकार मारला. तो अजूनही खेळतोय मैदानावरती. धावसंख्या धापकधी 34, 3 बाद. 30 षटक मार्गस्थ असताना कड रणंत ऊन आहे. दुपारचे वाजतात ते 12:28. मध्ये तापमान सध्या 31 अंश सेल्सिअस. प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. मच्छिंद्र पाटील, मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. ही स्पर्धा खूप मोठी स्पर्धा, लोकप्रिय स्पर्धा आणि बहुचर्चित स्पर्धा आपण पाहतोय. कट केल्या बॅकफुटला जाऊन व्हॉट अ शॉट. रुबी कट दाखवली. चेंडू सीमा पलीकडं कणकणीत चौकार. विकीचा 38 धावा धावफलकावरती. क्लास बघा त्याचा. शॉटचं सिलेक्शन बघा, पेशन्स बघा, कॉन्फिडन्स बघा. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. चॉप केला शेवटच्या मोमेंटला. माहिती आहे गोलंदाज देखील हुशार आहे मोहितनं देखील सर्वांना मोहित केलं गोलंदाजच्या माध्यमातून. दुसरं षटक महेशचं चांगलं राहिलं, मोहितचं चांगलं राहिलं. पहिलं षटक थोडंसं मागडं ठरलं. 18 धावाला P1 मध्ये. आणि धावसंख्या आपण पाहतोय 38, 3 बाद स्थिती पाहतोय. एकूण या षटकातील 2 मोर डिलीज टू गो. 2 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल तुम्हाला. बघायचं किती धाबा करणार मुरबी संघ. टॉस हारलाय मुरबी संघ. दिशा 11 शिवशक्ती मुरबी या नावानं संघ उतरलाय. आणि दुसऱ्या बाजूला साई कैवल्य 11 कारिवली या संघानं कारिवली संघ उतरलाय. भिवंडी तालुक्यातील एक संघ पनवेल तालुक्यातील 2 तालुक्यामध्ये लढत आपण पाहतोय. ऑन साइडला खेचलाय फटका. मिडविकेटच्या डोक्यावरनं शतक्षिती जज करतोय त्याच्या अवाक्याच्या बाहेर. सीमा पलीकडं अजून एक विकेटच्या बॅटमधनं षटकार.
थँक्यू. यस, ड्रिंक्स रेडी ठेवायचे. 44 धाबा 44. विकी केलतो 22 वरती 11 चेंडूंचा सामना केला. 200चा बॅटिंग दाखवला त्यानं. फायनल ड्युटी ऑफ दी ओव्हर. 44 धाबा. षटकार आला तर 50 धाबा होती 3 षटकांमध्ये. हो, विकीला माहिती आहे चांगला चेंडू येणार. यावेळी मात्र चेंडूला टर्न होऊ दिलं. ऑन द टर्न चेंडूला फक्त पुश केलं. पुश करो खुश रहो. एक स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवायची. विकीला षटकाची झाली सांगता आणि एकूण 45 धाबा 3 षटकांची सांगता होते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कालचा सामना झाला. 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज होती आणि राहुलनं आपल्या हातामध्ये स्ट्राईक ठेवली. राहुलने शेवटपर्यंत स्ट्राईक सोडले नाहीये आणि शिवडन संघाला एकतर्फी हरवलं. ते मात्र राहुलने या स्पर्धेमध्ये त्या राहुलला आम्ही विसरणार शेवटच्या सामन्यामध्ये. 25 धावा 3 षटकांची सांगता 3 बाद. यस डीज आहे. महाराजांची सुंदर प्रतिमा जी आपल्या स्फूर्ती देते. 45 धाबा 3 षटकांची सांगता. पहिल्या षटकामध्ये आल्या 18 धाबा. दुसऱ्या षटकानंतर 26 धाबा आपण पाहिल्या. तिसऱ्या षटकानंतर 45 धाबा पाहतो. 3 बाद स्थिती. मजा येईल. पप्या खारीक सारखा फलंदाज आहे. महेश सारखा पाटील सारखा फलंदाज आहे संघामध्ये. आणि आमचा हा कटआउट बघू शकाल आपण. सोनू बांगर, मी मच्छिंद्र पाटील, स्वतः योगेश मडवी असे 3 समालोचक या स्पर्धेसाठी. आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या नंबरवरती. जर तुम्हाला आमचं समालोचन आवडत असेल तर आम्हाला तुम्ही फॉलो देखील करू शकता इंस्टावरची machindra.patil.mp या आयडी वरती. ऑन साइडला खेचला फटका. वॉट अ शॉट. विकी इज ऑन द फार. वॉट अ फंटास्टिक बॅटिंग. अजून एक षटकार विकीच्या बॅटमधनं आणि याच बरोबर 50 धाबा कंप्लीट होतात. धावा कधी धाबा आहेत त्या 51 3 बाद. वॉट अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द विकी. त्या सामन्यामध्ये सूरज केने 61 धाबा कुठल्या आहेत. त्यामुळे विकी आता 50 धाबा पूर्ण करणार का. कारण पप्या खारीक सारखा फलंदाज याच्या नावावरती 85 धाबा चेस करण्याचा भिवंडीमध्ये भरपूर विक्रम आहेत. महेश सारखा फलंदाज या संघामध्ये आहे. त्यामुळे 70 धावांची गरज आहे मुरबी संघाला. 45 धावानंतर 51 धाबा धावा 3 बाद. पहिल्या चेंडूत प्राहार केला विकीना. अजून एक चांगला फटका. ऑन साइडला खेचून खेचलाय. शरीराच्या पुढे सरकलाय. यस, इट इज ऑर्थोडॉक्स लॉंगला चांगला बॅकअप आहे. एकच धाव मिळणार. विशाल आला होता फार वेगाने. धावसंख्या धाबा होती 52. 3 बाद स्थिती. 4थं षटक मार्गस्थ असताना मी आताच म्हटलं की पप्या खारीक सारखा फलंदाज आहे. नंतर महेश पाटील सारखा वादळी फलंदाज संघामध्ये आहे. त्या मोहित सारखा एक चांगला मजबूत फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाज आहे. त्यामुळे 70-75 धावांची नितांत गरज आहे. आणि मुरबी संघाकडे संकेत सारखा 2 षटकांचा चांगला कोटा असणारा गोलंदाज. मजा येईल सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका. आज रविवार सुट्टी दिवस. आनंद लुटूया या क्रिकेटच्या माध्यमातून आणि या आपल्या वारिंग चषकाच्या माध्यमातून. आणि सर्वांचे लाडके मित्र आमचे या समीर दादा शेड यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. ब्युटिफुल ऑर्गनायझेशन. साकेला फलंदाज सर्वेशने 1 चेंडू 1 धाव काढली. तो साकला येतोय. फुल टॉस चेंडू. बॅटचा फेस ओपन केलाय. खेळू कक्षाच्या डोक्यावरनं स्वॅंग से करेंगे सबका स्वागत. दॅट्स अ 6. सचिन कडू तिसरे पंच. संकेत कर्नाटकला गेला खेळण्यासाठी. त्यामुळे आज संकेतची कमी जाणवेल मुरबी संघाला. बघायचं आहे बिमार होता की नाही आहे सचिन कडू चेक करत असताना.
58 धाबा 3 बाद वारिंगे चषक म्हणजे बुलेट ट्रॉफी ज्याला आम्ही संबोधतो. योगेश मडवीनं या स्पर्धेला बुलेट ट्रॉफी नाव दिलं. खूप खूप धन्यवाद योगेश. चांगली संकल्पना आहे तुझी, कारण बुलेट ट्रॉफी या नावानं स्पर्धा ओळखली जाते. आमचे विजयदादा असतील, नितीनदादा असतील, प्रचंड मेहनत आहे त्यांची. त्यानंतर आमचे सुखदेव म्हात्रे असतील, त्यांची देखील प्रचंड मेहनत. सन्मान्य संजय शांताराम वारिंगे, समीर देसाई यांच्याकडे स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी शांताराम सकाराम वारिंगे यांच्याकडून पाण्याचं आम्हाला संजय शांताराम वारिंगे यांना आम्हाला दिलेत, पाण्याची सुविधा उपलब्ध केली. तुमचं मनापासून स्वागत संजय वारिंगे साहेब. तर या पण त्यांचा सन्मान देखील करणार. समीर दादांना विनंती करेन या स्पर्धेचे प्रणेते की आपण संजय शांताराम वारिंगे यांचा आपण यथोचित सन्मान करावा. इट्स अ फेअर डिलिव्हरी ओव्हर द विकेट. ओ लवली हिट ऑन द राईट्स, क्लास टायमिंग. अशी चेंडू खाली आलाय, एकच धाव मिळणार. 58 धावसंख्या फ्लावनं 59 वरती. आज मुरबीला जास्त धावांची गरज आहे, कारण संकेत नाही आहे. संख्येची 2 षटकं नाही आहेत. संकेत सध्या कर्नाटकला गेला आहे, त्यामुळे आता मात्र मुरबी संघाला जास्त फलंदाची गरज आहे. मी तुम्हाला दैसर संघाचं उदाहरण देईन. दैसर संघानं काल 2 सामन्यामध्ये टॉस जिंकून फलंदाजी घेतली. पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये त्यानं 82 धावा कुठल्या देसाई संघाविरुद्ध. दुसऱ्या सामन्यामध्ये त्यानं कुठल्या त्या 69 धावा. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांना फलंदाजी चेसिंग करावी लागली. 40 धावा चेस करायच्या होत्या आणि ते केल्यात देखील शिरोड संघाच्या विरुद्ध. आणि तो संघ पुढे सरकला काय स्पर्धेमध्ये. हो चॉप केल्या शेवटच्या मोमेंटला चेंडूला डेंजरस डिलिव्हरी आणि चेंडू फक्त जातोय तो पॉईंटला डीपमध्ये. प्रज्योतच्या चेंडूला बॅकअप देतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल नव्हतं. विकेला स्ट्राईक हवी होती, मात्र योग्य तालमेल झाला नाही आहे. या स्पर्धेमध्ये भाल संघ काल फायनलमध्ये दाखल झाला आहे, त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करूया. आणि दैसर संघ काल या स्पर्धेतनं पुढे वाटचाल करत निघून गेला आहे, त्यामुळे आज या स्पर्धेतनं कोणता संघ पुढे येईल आणि आज फायनल कोण जिंकणार आणि सर्वात महत्त्वाचं बुलेटची चावी कोण घेऊन जाणार. इट्स अ बिग क्वेश्चन. 60 धावा 3 बाद. शेवटचा चेंडू षटकातील गुड कमबॅक फ्रॉम द महेशनं दुसरं षटक फेकलं होतं. P2चं फक्त 8 धावा दिले होते, 2 धक्के दिले होते त्यानं. तोचा गोलंदाज गुड बॉल इन आणि तेवढाच चांगला आक्रमक फलंदाज देखील आहे तो. लवली शॉट लॉंगाच्या डोक्यावरनं. दिस इज अ मायटी हिट. सीमा पलीकडं अजून एक षटकार. कोंदरे आला यो पालेगावाला. अरे कोंदरे आला यो पालेगावाला. तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. थँक्यू आमच्या पंढरी वारी. थँक्यू. तर या आपण सन्मान घेऊया. आपल्याकडे वेळ आहे. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे संजय शेट, ज्यांना आम्हाला स्पर्धेमध्ये त्यांच्या वडिलांच्या नावानं आम्हाला पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. स्वर्गवासी शांताराम सकाराम वारिंगे त्यांचे वडील आहेत. त्यांना आम्हाला संजय दादानं आम्हाला ही पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. या स्पर्धेचे आमचे प्रणेते बघा. समीर दादांची ड्रेसिंग बघा, पूर्ण साधी असते मित्रांनो. मी काल देखील म्हटलं होतं व्यक्तिमत्वाविषयी. करोडपती व्यक्ती आहे, मध्ये सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग, डाऊन दॅट पर्सनॅलिटी. कारण ज्याच्याकडे असताना दिखावा करायची गरज नसते, ते आमचे समीर शेट बिझनेसमॅन आहेत. 24 आवर्स बिझी असतात बिझनेसमध्ये, मात्र क्रिकेटला वेळ देतात ते. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. सादर आणीमान उच्च विचारसरणी कसे असावी या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्यासमोर खूप मोठं उदाहरण आहे, ते म्हणजे आमचे समीर शेट. सिंपल राहतात. मी मागची 3 वर्षे स्पर्धा कव्हर करतोय, मात्र कधी त्यांना मी कुर्त्यामध्ये किंवा जगामगा असं कधी पाहिलं नाही आहे. फक्त सिंपल राहतात, कारण त्यांची विचारसरणी फार उंच आहे. धन्यवाद समीर शेट. ना बॅक टू क्रिकेट. 66 धावा, लॉस ऑफ द 3 विकेट्स. फायनल ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग अक्षय पाटील आलाय. 700 धावसंख्येत चांगले, मात्र संख्येची कमी जाणवेल मुरबी संघाला. का त्याची 2 षटकं जर असती तर ह्या भरपूर होते त्यांना. मात्र मी मगाशीच मागितलं पप्या खारीक सारखा फलंदाज, त्यानंतर मोहित सारखा फलंदाज, महेश सारखा फलंदाज, तर 70-75 धावांची गरज असणाऱ्या संघाला. भिवंडीतील एक दादा संघ आहे आणि पनवेल तालुक्यातील दादा संघ मुरबी संघ, या 2 दादा संघांमध्ये मोठा सामना पाहायला मिळतोय. मजा आहे सामन्यामध्ये. राऊंड विकेट. हो विकी अजूनही खेळतोय माझ्यावरती. 31 धावा कुठल्याच विकीनं. विकी सुरुवातीला आलेला फलंदाज आहे पप्या खारीक, ज्याचं मी आता नाव घेतलं होतं. थ्रो बघा अचूक आलाय. पप्या खारीकचा मी आत्ताच उल्लेख केला होता, कारण भिवंडीमध्ये मी भरपूर स्पर्धा कव्हर करत असतो. त्याला भिवंडीच्या खेळाडूंची भरपूर आता माहिती आमच्यापर्यंत देखील पोहोचते. यस 30पेक्षा जास्त वेळा त्यानं त्या 85-80 धावा चेस केल्या त्या संघानं, त्यामुळे चेसिंग मास्टर हा संघ ओळखला जातो.
पण ते विकीचं कौतुक करायला विसरणे. विकी सुरुवातीला आला होता 16 चेंडू 32 धाबा कुठल्यात, प्रत्येक चेंडूमध्ये 2 धाबा कुठल्या, 200चा बॅटिंग स्ट्राईक ठेवला त्यानं आणि काय फटकेबाजी केली. ओमकार लवकर बाद झाला. ओमकारनं सुरुवात चांगली करून दिली, मात्र तो थांबला नाही जास्त. चौथ्या चेंडूवरती तो लेग बीपर झाला. पहिल्या चेंडूत चौकार मारला, नंतर चौकार, नंतर षटकार मारला. 14 धाबा कुठल्यात ओमकारनं. विकीचं कौतुक करेन मी. गोलंदाज अक्षय 67 धाबा 3 बाद. मागच्या सामन्यामध्ये 78 धाबा चेज झाल्यात, विसरता कामा नाही आहे. आणि काय तो सामना झाला. प्रतिक्रियन भवाले 20 संघानं शेवटच्या चेंडूवरती 2 धावांची गरज होती. चेंडू हवेमध्ये होता, टक्कर झाली आणि भादवड संघामध्ये टक्कर झाली ती आणि झेल सुटला आणि सामना देखील सुटला त्यांच्या हातातनं. आशिष आलाय फार वेगळा दुसऱ्यांदा. एकदा पुन्हा दुसऱ्या बॅचचा प्रयत्न नाही आहे. चांगलं क्रिकेट बाउन्स थ्रो दिलाय. बॅकअप चांगला विकेट किपर मोहितला आपण पाहतोय, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला होता. चांगला विस्फोटक फलंदाज आहे. हे 4 ते 5 फलंदाज खूप विस्फोटक आहेत कारिवली संघाच्या माध्यमातून. त्यामुळे मुरबी संघ 70 पर्यंत पोहोचतोय मजा आहे सामन्यामध्ये. ज्याचा मी उल्लेख केला 70-75 धावांची गरज आहे, कारण या संघामध्ये खूप मोठी बॅटिंगचं युनिट आहे बघायचं आणि संख्येच्याच कमी मुरबी संघाला निश्चित जाणवेल. 68 कौतुक करेन मी विकीचं. वाटा फंटास्टिक बॅटिंग. सुनील पाटील यांचे सुपुत्र आहेत ते. क्रिकेटचा वारसा त्यांना लहानपणापासून मिळाला आहे. राऊंड विकेट. ऑनसाला केल्याचा प्रयत्न हिट झाला हेल्मेटला. येस, पाणी घेऊन जा. लागलाय चेंडू त्याला. येस, पाणी घेऊन जा लगेच पटकन, कारण चेंडू त्याच्या कानाला एक्झॅक्टली लागलाय. सध्याच सोनू आणि आमचे मडवी देखील आमचे समेत आहेत. योगेश, सध्या क्रिकेट खूप फास्ट आहे, कारण गोलंदाज फार वेगवान आहेत. त्यामुळे प्रिकॉशन घेत चला मित्रांनो. गार्ड वापरत चला कंपल्सरी, आणि गरज पडली तर हेल्मेट देखील वापरत चला योगेश. करता हरकत नाही टेनिस क्रिकेटमध्ये हेल्मेट वापरायला, कारण गोलंदाज फार भन्नाट वेगानं सध्या गोलंदाजी करत असतात. लेदर प्रॅक्टिस भरपूर गोलंदाज करतात, त्यामुळे गोलंदाजीमध्ये सुद्धा वेगवानपणा जास्त पाहायला मिळत असतो. कारण क्रिकेटचा दर्जा उंचावला. मागच्या कित्येक वर्षामध्ये जे ग्रामीणचे क्रिकेट ते विकसित होत चालले आहेत, सध्या खूप मोठ्या लेवलला म्हणजे नेक्स्ट लेवलला क्रिकेट खेळलं जातं. 69 लॉस ऑफ द 3 विकेट्स. बरोबर का? बॅटचा फेस लवकर ओपन केला. चेंडू उशिरा आलाय आणि कोणत्या प्रकारे फुटवर नाही आहे. आमचे सिद्दीक बाबे साहेब, ज्यांना मी गुरु मानतो, भिवंडीचे आमचे कॉमेंटेटर, ते नेहमी म्हणतात क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचं आहे, त्याशिवाय संपर्क होत नाही आहे. आणि आता संपर्क झाला नाही बॅटचा आणि बॉलचा. 69 धाबा. 2 more days टू गो. अक्षय गोलंदाजीमध्ये कमबॅक करत असताना सुंदर कमबॅक अक्षयचं. ऑन द टॉस या चेंडूला चांगला फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. वाडा शॉट. ग्लोरियस स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समन. दॅट्स अ 6. मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी, कापरी सिद्धी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी, स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय भारी. थँक यू डीजे. व्हॉट अ शॉट फ्रॉम सर्वेश. जबरदस्त बॅटिंग सर्वेश. शेवटचा चेंडू 1 to go. 2 चेंडू का 1 चेंडू राहिलाय. 1 to go. 75. सतीश दाबणे यांना विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. 75 धावा ज्यांची मी चर्चा केली होती, आता मात्र सुरक्षित आहे हा मुरबी संघकर. मी त्याची चर्चा केली. 70-75 धावांची गरज आहे, मात्र बघायची फाईट चांगली होणार. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. लवली हिट. दिस इज अ गुड फिनिश. व्हॉट अ फिनिश. काय फिनिश केलाय मैदानावरती. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. विकीचं मी कौतुक करेन. विकी नॉट आउट राहिलाय आणि विकीनं आपल्या संघासाठी धाबा कुठल्यात त्या 33-17 चेंडूचा सामना केलाय आणि सर्वेशनं ताबडतोब फलंदाजी केली. 8 चेंडूमध्ये 27 धाबा. अनस्टॉपेबल फलंदाजी. अनबिलेबल क्रिकेट मैदानावरती. 81 धाबा झाल्यात मैदानावरती आणि 82 धाबांचा टार्गेट पूर्ण करावं लागेल. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील हाय स्कोर आहे. काल या स्पर्धेमध्ये दैसर संघानं 82 धाबा कुठल्या होत्या, सर्वात जास्त मोठा स्कोर त्यांचा होता आणि आजच्या स्पर्धेतील 81 धाबांचा स्कोर बघू शकाल. ओमकारचं अनालिसिस बघू शकाल आपण. ओमकारनं 4 चेंडूमध्ये 14 धाबा कुठल्यात. विकी नॉट आउट राहिला. सुरुवातीला आलेला फलंदाज 32 मिनिटं खेळला मैदानावरती. 17 चेंडूमध्ये 33 धावा नॉट आउट राहिलाय. शुभमने चौकार मारला, तो लवकर बाद झाला. बंटीनं काही केलं नाहीये, 0वरती बाद झाला. मात्र सर्वेश नॉट आउट राहिला. 8 चेंडू 27 धावा कुठल्यात. अशा रीतीने पहिलं सत्र समाप्त झालंय. 81 धाबा कुठल्यात. अनालिसिस गोलंदाजीचं पंकजचं पहिले षटक मागणं ठरलं, कारण ओमकारनं सुरुवात चौकारानं केली. 18 धाबा आल्यात. महेशनं 2 षटकं फेकलेत. त्यानं 4 चेंडू डॉट फेकलेत. मात्र 29 धाबा त्याने देखील दिल्यात. गडी बाद केले त्याने 1. मोहितनं 1 षटक फेकलं, मागणं ठरलाय. 19 धाबा त्याने दिल्यात. अक्षय देखील मागणं ठरलाय. 15 धाबा त्याच्या षटकामध्ये आल्यात आणि अशा रीतीनं 5 षटकांची सांगता. 81 धाबा 3 बाद. 82 धाबांचा पाठलाग करायचा मुरबी संघाच्या विरुद्ध कारिवली संघाला. या ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आमचे योगेशजी मडवी यांचा आवाज तुमच्या समोर असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच.
होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला आयोजन केलंय पाले गावाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला काबरी देवाच्या आशीर्वादाने करतो आयोजन समीर देसाई अक्षय भाऊ आहे त्याच्या सोबती दमदार आयोजन मैदानावर शिवाजी कोलेकर आनंदी झाला गणेश वारिंगे आनंदी झाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर थँक्यू सो मच डीजे ओमसाई चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेच टीम शिवशक्ती मोरबी संघ एकूण लक्ष आपण पाहिले की तर या मॅचमध्ये 82 धाब्याचा असेल 5 षटकांची लढत आपण एन्जॉय करतो एका बाजूला शिवशक्ती मोरबी विपक्ष दुसऱ्या बाजूला असेल संघ साई कैवल्य 11 कारिवली संघ सलामी जोडी देखील पाठवायची लगेच मैदानाच्या आतमध्ये यानंतर यातून जिंकणारा संघ आणि प्रतीक 11 भावालेबी यांच्यामध्ये मॅच सेकंड राऊंडचा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल तदमुळे आपण प्रतीक 11 भावाले संघ देखील कुठे जायचं नाही आहे या देखील सूचना तुम्हाला असतील फिल्डिंग लावायची लगेच मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती मोरबी संघ भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली प्रथम बॅटिंग करत असताना खास करून इम्प्रेस केलं फलंदाज विकी पाटीलनं एकूण 33 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या आणि त्याला तेवढंच चांगले योगदान देखील दिलं 5व्या क्रमांकाचा फलंदाज सर्वेशनं एकूण 27 धावा ठोकल्या चला पंच देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचत लगेच फिल्डिंग लावून घ्या वेळ घेऊ नका आपण प्लीज आज अंतिम दिवस या स्पर्धेचा त्यामुळे आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे सर्व संघांनी सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतीये या ऐकूया आपण तोपर्यंत सागरच्या माध्यमातून एक चांगली धून डीजे कोंदरे आला यो पाले गावाला आर कोंदरे आला यो पाले गावाला तो कशाचा कम नाही रे तो कशाचा कम नाही रे आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे नावाची चर्चा झाली जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी त्याला ओळखते दुनिया सारी सो मच डीजे चला लगेच फिल्डिंग लावायची टीम मोरबी संघ मॅच सर्व्हिस सुरुवात सेकंड 17 या ठिकाणी येस पंच सलामी जोडी मैदानावरती पोहोचले महेश पाटील आणि अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतील 82 धाब्याचं भलं मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिलं षटक विकी पाटील गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आज मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील याच्यानंतर होणारा मॅच सेकंड राऊंडचा असेल यातून जिंकणारा संघ आणि भावालेबी या संघामध्ये तदनंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल गब्बर 11 वाकलन विपक्ष स्वर्गीय श्रीराम मस्कर प्रतिष्ठान गोठेवली या संघामध्ये चौथा आणि अंतिम सामना असेल पहिल्या राऊंडचा जियान्स 11 चेंज द गेम वडवली बी आणि MS 11 या दोन संघामध्ये ती लढत आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकरवरती फलंदाज महेश पाटील ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्गवरती विकी सज्ज होतोय दोन्ही टीमला पुन्हा एकदा मॅच साठी शुभेच्छा विश ऑल द बेस्ट फॉर द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट सेकंड 17 सुरुवात होते पहिला बॉल गेम ऑन लेट्स प्ले पहिला चेंडू षटकातील राऊंड द विकेट पहिलाच बॉल लॉफ केला ऑन साइडला आक्रमक सुरुवात केली आहे महेश पाटीलने ठोकलाय पहिल्याच बॉल वरती षटकार
राखीव षटकार ठोकलाय फलंदाज महेश पाटील आक्रमक सुरुवात केली आहे पहिल्या चेंडूवरती. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो आला बॉडीवरती ब्रश होतो. डॉट बॉलची समाप्ती. सगळं थोडंसं व्हॅल्यूम ऑर्डर प्लीज. हॅलो हॅलो सिक हॅलो हॅलो सिक. महेश पाटील स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. मच्छिंद्र पाटील सरांनी मगाशी सांगितलं की या संघामध्ये कारिवली संघामध्ये देखील ती धमक जरूर आहे. धावा चेस करण्याची अनेक साऱ्या वेळा त्यांनी अशा धावा चेस केल्यात त्यामुळे तितकंच पाहणं महत्त्वाचं असेल. बॉलला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. एज लागून चेंडू पाठीमागे जातो. गली क्षेत्रामध्ये फील्ड केली जाईल तोपर्यंत रन्स मिळाली. एक टीमची धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. महेश पाटील आणि अक्षय पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीलाच मोठे फटके मारावे लागतील पॉवरप्लेच्या षटकामध्ये कारण की लक्ष भरपूर मोठं आहे. 82 धावा या मॅचमध्ये बनवायच्या टीम कारिवली संघाला पहिल्यांदा स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतील. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतो आहे. विकी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मागे येतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू उपस्थित. बॅकवर्ड स्क्वेअरला खेळाडू उपस्थित आणि रन्स मिळते. एक धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज विकीच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. फटका छान आहे यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉल लॉफ केलाय. पुन्हा एकदा डीप म्हणून स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर महेश पाटीलच्या बॅटमॅननं दुसरा तडाखा षटकार. श्रीराम म्हस्कर पाले चषक श्रीराम म्हस्कर पाले चषक श्रीराम म्हस्कर पाले चषक श्रीराम म्हस्कर पाले चषक. आक्रमक शैलीचा खेळाडू आहे महेश पाटील आणि आक्रमकता सिद्ध केली आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये येतात. टीमची धावसंख्या 6ने पुढे सरकेल. 14 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू यॉर्करचा प्रयास यावेळेस मात्र खोलव्या टापाचा चेंडू आणि डायरेक्ट हिट. आवश्यकता नव्हती धाव घेण्याची कारण की जबरदस्त फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. शॉर्ट थर्डमॅनला डायरेक्ट हिट केले गेले. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी सर्वेश त्या ठिकाणी होते आणि चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं बदन. टीम कारिवली संघाला पहिला धक्का. त्या ठिकाणी महेश पाटील बाद झाले. थोडीशी घाई झाली महेशकडनं कारण की एक्झॅक्ट पाहायला गेलं तर धाव नव्हती आणि तो प्रयत्न केला धाव घेण्याचा महेशनं आणि इथे विकेट मिळाली आहे टीम मुरबी संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. 3ऱ्या क्रमांकावरती युनाइट नंबर 3 बाप्या खारीक येत आहेत. विस्फोटक खेळाडू आहेत. या खेळाडूची देखील चर्चा नेहमीच राहिले. चर्चेमध्ये असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन्ही संघामध्ये तुम्हाला मातब्बर खेळाडू पाहायला मिळतील. एका बाजूला ओमकार पाटीलचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. टीम शिवशक्ती मुरबी आणि त्याच्या आगेस संघ खेळतोय पप्या खारीकचा अर्थातच साई कैवल्य 11 कारिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा स्कोरबोर्डवरती. मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि विजयासाठी आता 68 धावेची गरज आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले की तर सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये देखील 77 धावा बनल्या गेल्या. चेस केल्या गेल्या टीम भावाले संघाच्या माध्यमातून. दुसरं षटक गोलंदाज बंटी येत आहेत. फुलटॉस चेंडू संधीचा सोनू करू शकले नाहीयेत. मिस्टामिक स्ट्रोक झेलची संधी. खेळाडू उपस्थित प्रयत्न केले परंतु अंतिम मोमेंटला जजमेंट मिळालं नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती मिळतात 2 धावा. थोडेसे स्वतःवरती नाराज होतात फलंदाज. अक्षय त्या ठिकाणी होते आणि इथून रन्स मिळाल्या. 2 टीमची टोटल 16 वरती पोहोचेल. अनेक सारे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी सध्या तरी ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. फटका छान आहे. ऑन साईडला पुल केला. खेळाडू उपस्थित. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू स्वर्गीय बाबू पाटील कक्षाच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर षटकार. प्रसन्न झाला अंबरनाथ या पालिकेचा तो नगर सेवक झाला.
तर राजू पाटील साहेब युवासेनेचे भिवंडी तालुक्यातील सचिव ग्रामीण कारिवलीचे, त्यांचे तसेच लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व खंदे त्यांचे समर्थक आहेत ते. आणि आपण पाहिले गेलं तर खासदार बाळामामा यांचे देखील नक्कीच ते खंदे समर्थक आहेत. आणि खास करून पप्या खारीक यांना त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. राजूदादा पाटील आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आमच्या स्वर्गीय श्रीराम व स्वर्गीय मध्ये. धावसंख्या 23 स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. षटकारांना सुरुवात झाली. टीमची टोटल 23, अजूनही जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 59 धावेची गरज आहे. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये टीम कारिवली संघाच्या माध्यमातून देखील. बंटी तयार पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ऑन साईडला लॉफ करायचा होता चेंडू मात्र चांगला गुड लेंथवरती पडल्यावर सरळ ऑफस्टमरला निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. चांगलं कमबॅक करतोय. एक षटकारानंतर गोलंदाज बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच पुढे येऊन खेळायचं या ठिकाणी मन बनवलं गेलं फलंदाजाच्या माध्यमातून. नंतर बॅकफुटवरती गेली आहे. चेंडूची लाईन पाहावी लागेल. आउटसाइड डी ऑप्शन 55 इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या 24, 24 धाव फलकावरती. पप्या खारीकला आपण पाहता स्ट्रायकिंगवरती विस्फोटक खेळाडू आहे. क्षमता गुणवत्ता या खेळाडूमध्ये देखील फार आहे मोठे फटके मारण्याची, परंतु सिद्ध करावं लागेल. राऊंड द विकेट. बॅकफुटवरती गेले. फटका पुन्हा एकदा शान आहे. स्क्रीनच्या समोर खेळले आहेत आणि पप्या खारीकच्या बॅटमध्ये आलाय हा पहिला तडाखा. 6 रन. मित्रमंडळ आहे पाले गावाचा. अक्षय देसाई सपोर्ट श्रीराम मस्कर चषकाचा. थँक्यू डीजे. आणि नक्कीच आत्ताच माहिती मिळते आम्हाला की पप्या खारीकनं एका षटकामध्ये 30 पेक्षा अनेक साऱ्या धावा या ठिकाणी एका षटकामध्ये त्यानं चेस केल्यात. हा विक्रम आहे त्याच्या नावावरती. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये तोच खेळाडू स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय. आगली वेगळी शैली पाहायला मिळते पप्या खारीकची मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटवरती गेले. स्क्वेअर लेगला खेळतायत. स्क्वेअर लेगचा खेळाडू जोपर्यंत बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत रन्स मिळाली 1. टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पोहोचली आहे. 31 लॉस ऑफ 1 विकेट. साई कैवल्य 11 कारिवली संघ. मॅचचे इक्वेशन मॅच अद्याप बॅलन्स आहे. 18 चेंडू विजयासाठी 51 धावेची गरज आहे. वेळ घेऊ नका आपण. टीम शिवशक्ती मुरबी संघ लगेच फिल्डिंग लावायची. 18 चेंडू 51ची गरज. डीजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये. टॉप एज लागली आणि चांगला झेल देखील यशांच्या पाठीमागे कॅरी केला गेला. पहिल्या चेंडूवरती सेकंड स्पेलमध्ये येत असताना विकेट कॅरी केली आहे गोलंदाज विकीनं. चांगला कमबॅक दुसऱ्या ओव्हरमध्ये करत असताना बिग विकेट डाऊन. पप्या या ठिकाणी बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. विस्फोटक खेळाडू मधल्या क्रमांकामध्ये नेहमी त्याची बॅटिंग आम्ही पाहिली आहे. आक्रमक शैलीचा हा देखील खेळाडू मोहित आलाय. हॅलो सिक 4थ्या क्रमांकावरती येतोय मोहित. विकीला मिळाली पहिल्या चेंडूवरती सफलता. धावसंख्या थांबली आहे 31-31 या आकड्यावरती. चांगला चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला. यॉर्करचा प्रयास केला आणि सफल देखील ठरतोय. या चेंडूवरती गोलंदाज विकी आपण पाहतोय भरपूर चांगली सुरुवात केली आहे सेकंड स्पेलची.
धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो या षटकामध्ये. चेंडूंची संख्या शिल्लक आहे आता 16. विजयासाठी 51 धावेची गरज आहे. राऊंड द विकेट. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावर खेळले खेळाडू उपस्थित होते, प्रयत्न केले परंतु चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेखा बाहेर, चौकार. पहिली बॉलची नक्कीच मोहितनं तदनंतर शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेस ओपन केला आणि चौकार एकवटला. धावसंख्या 4 ने पुढे सरगे. 35 35 धावफलकावरती पाहायला मिळतील. राऊंड द विकेट. यावेळेस देखील मिस टायमिंग स्ट्रोक, खेळाडू उपस्थित, शॉर्ट पॉइंटला टिपली जाईल. अजून एक धक्का लागेल टीम साई कैवल्य 11 कारिवली संघाला. मोहित देखील मैदानाच्या बाहेर. अंदाज विकीच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसरी विकेटचं बटन या षटकामध्ये लागतोय. हा दुसरा धक्का. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. ओमकार टीमची धावसंख्या 35 आपल्याला पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड वरती 3 गडी बाद. मॅचचं इक्वेशन 14 चेंडू 47 ची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये. मी म्हटलं होतं या षटकामध्ये मोठी फटकेबाजी तुम्हाला करायची होती परंतु या ओव्हरमध्ये रन्स आले नाहीये जास्त. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला विकेट हॅट्रिकसाठी बघा नक्की सुखदेवजी मडवी यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि पप्पू चौधरी यांच्याकडनं देखील 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिकसाठी. डॉट बॉल असेल, रन्स येत नाहीये. धावसंख्या थांबली 35 35 या आकड्यावरती. आता गरज आहे 13 चेंडू 47 ची. चांगला चेंडू पुन्हा एकदा गुड लेंथवरती पडल्यानंतर टेक ऑफ होतो चेंडू. फलंदाजाला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती. षटक कंप्लीट होतात. 3 पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. लॉस ऑफ 3 विकेट. टीम साई कैवल्य 11 कारिवली संघ. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी 47 ची गरज. त्यामध्ये जयेश सुलस्कर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तिसऱ्या षटकाकडे आपण नजर टाकूया. तिसरं षटक पाहिलं आपण खूप चांगलं राहिलं. एकूण धावा फक्त 4च धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये विकीनं आणि 2 विकेट अर्थातच 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या. चांगली गोलंदाजी राहिली तिसऱ्या षटकामध्ये. आता 12 चेंडू विजयासाठी 47 ची गरज आहे. गोलंदाज तयार. समीर ऑन साइडला खेळत. अक्षय येवटे फलंदाज. अलॉंग द कार्पेट मिड विकेटला खेळाडू उपस्थित. थोडीशी मिसफिल. ओमकार पाटील त्या ठिकाणी होते. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 37 37 धावा फलकावरती आणि साई कैवल्य 11 कारिवली संघ जर सामना जिंकतोय तर त्यांचे पॅकर्स राजेंद्र मानेरकर यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू लॉफ केलाय. चुकीला माफी नाहीये आणि चेंडू जातो मिड विकेट. सीमा रेखेच्या बाहेर. संघर्ष अजूनही करतोय कारिवली संघ मैदानाच्या आतमध्ये. षटकार. स्वयंसेवक लगेच चेंडू आणून द्यायचा आपण मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही बॅलन्स आहे. मॅच ऑन झाली आहे. षटकाराने आपण पाहिले की धावफलक पोहोचले 43 43 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू विजयासाठी 39 धावेची गरज आहे.
अनेक साऱ्या वेळा विक्रम असा नोंदवला कारिवली संघानं 80 धावा चेस केल्या आहेत कित्येक वेळा आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये त्यांना बनवायचे एकूण 82 धावा आणि ते टार्गेट चेस होईल का हा प्रश्न आता निर्माण झालाय. संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये कारण असं म्हटलं जातं मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसलों से उड़ान होती है. आज अक्षयला हौसला बुलंद ठेवावा लागेल आणि आपल्या टीमसाठी मोठे पटके मारावे लागतील येणाऱ्या चेंडूवरती. 10 बॉल 39चं समीकरण ऑन साइडला खेळलेत खेळाडू 35 क्वेरलेक रिझनला एक धाव कंप्लीट थोडीशी मिसफील खराब क्षेत्ररक्षण रन्स मिळाले एकूण 2 आणि टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल 45 धावा स्कोरबोर्ड वरती येणारे 9 चेंडू आणि 37 धाबीची गरज आहे. 9 चेंडू 37चं समीकरण येणाऱ्या 3 बॉलमध्ये जरी 2 मोठे फटके आले तर देखील मॅच मध्ये कमबॅक होईल टीम कारिवली संघाचा आणि एकाच 2 चांगले चेंडू मॅच वरती पुन्हा एकदा मजबूत पकड निर्माण ठेवून देतील शिवशक्ती मोरबी संघाला. चांगला चेंडू परंतु पंचांकडे पाहावे लागेल. यस आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचांचा इशारा व्हाईट बॉल अतिरिक्त दाबेने संघ पुढे सरकतोय 46 आकड्यावरती 9 चेंडू आता 36 ची गरज आहे. तयार गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी समीरला आपण पाहतो थोडासा मागणा जरूर ठरलाय अपेक्षा पार आहेत. दुसऱ्या बाजूला फलंदाज अक्षयकडनं ऑन साइडला पुन्हा एकदा उडवलाय पुल केलाय पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार मॅच मध्ये कमबॅक टीम साई कैवल्य कारिवली संघाचा षटकार. रात नहीं ख्वाब बदलता है मंजिल नहीं कारवा बदलता है जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वेळ कोणाची बदलेल मैदानाच्या आतमध्ये वेळ बदलली जवळजवळ टीम कारिवली संघाची कारण सुरुवात चांगली झाली मधल्या क्रमांकाचं 30 षटक 4 धाब्याचं आलं आणि आता 4थ्या षटकामध्ये वेळ बदलली आहे. यस पंचा यस अंपायर रतन मानेकर ओके. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला या ओव्हरमध्ये आतापर्यंत. गोलंदाज तयार लॉफ करायचं होतं ऑन साइडला यावेळेस मात्र स्वतःवरती नाराज झाला अक्षय कारण एक चेंडू फार महत्वाचा आणि त्या चेंडूवरती धाव येणं तितकंच महत्वाचं आहे टीम कारिवली संघासाठी आणि आत्ताचा चेंडू समीरनं डॉट फेकलाय. मी म्हटलं एकाच 2 चांगले चेंडू कमबॅक करून देतील आणि मॅच वरती पकड निर्माण ठेवतील टीम शिवशक्ती मोरबी संघाच्या बाजूने देखील. यावेळेचा चेंडू देखील चांगला सलगचे 2 चेंडू डॉट. आता सामन्यामध्ये थोडंसं कमबॅक झालंय टीम शिवशक्ती मोरबी संघाचं कारण येणारे आता 6 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 30 धावेची गरज आहे. मानरकर याचकडनं 7,770 रुपयाचं पारितोषिक असेल टीम कारिवली संघाला आणि दाबणे ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय सतीजी दाबणे साहेबांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही स्वप्नातील बुलेट बाईक या ठिकाणी आज एक खेळाडू देण्यात येईल कोण ठरेल तो लकी खेळाडू या स्पर्धेमध्ये आज याचं उत्तर तुम्हाला जरूर मिळेल शेवटच्या सामन्यामध्ये. 6 चेंडू 30 ची गरज आहे. सामना कोण जिंकेल अजूनही संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूने मैदानाच्या आतमध्ये. अंतिम गोलंदाज षटक क्रमांक 5 शुभम. पहिला चेंडू ड्राइव्ह केला फक्त दिशा दिली स्ट्राइक देण्याचा प्रयत्न होतोय फलंदाज अक्षयला कारण समोरच्या खेळाडूला देखील माहिती आहे अक्षयकडे क्षमता पार आहे सिद्ध देखील त्याने केली आहे आणि आता मात्र 5 चेंडू विजयासाठी 29 धावेची गरज आहे.
तयार गोलंदाज पुन्हा एकदा शुभम सायकनपती अक्षय असेल. फटका छान आहे, समोर लॉब केलाय, स्क्रीनच्या डोक्यावरनं पाठवला बॉलला, सीमा रेखा बाहेर, अक्षयच्या बॅटमधनं अजून एक षटकार. परंतु अजूनही संघर्ष सुरू आहे. 4 चेंडू आणि 23 ची गरज. बघा कारिवली संघ जर सामना जिंकतोय तर राजेंद्र मानेरकर यांच्याकडनं त्यांना रिसॉर्ट ट्रिप असेल. रिसॉर्ट मध्ये सर्व खेळाडूंना नेण्यात येईल. अनेक सारी पारदर्शक आहेत त्या टीमचे ऑनर आहेत राजेंद्र मानेरकर आणि त्यांच्याकडनं प्राइज देखील येत आहेत आणि रमेश वारिंगे देखील आमचे असतील, त्यांच्याकडे देखील प्राइज येत आहेत. 4 चेंडू 23 ची गरज. स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका छान आहे अलोन द कार्पेट. मिड विकेटला आपण पाहिलं बॅकवर्ड स्कोअरला खेळाडू उपस्थित. रन्स नाहीये, रन्स घेत नाहीयेत कारण आता डॉट बॉल असेल. 3 चेंडू 23 ची गरज आहे. जर सुरुवातीच्या मागच्या षटकामध्ये 2 चेंडूवरती धावा आल्या असत्या तर कुठेतरी मॅच वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाली असती. परंतु कौतुक करेल मी, गोलंदाज आपण पाहिले गेलं तर समीरचं, ज्याने ते 2 उपयुक्त चेंडू डॉट फेकले. समोर पुन्हा एकदा लॉब केलाय, फटका छान आहे, चेंडू लँड होतो लॉंग ऑन, सीमारेखा बाहेर, षटकार. कौतुक करेल मी टीम कारिवली संघाचा आणि खेळाडू अक्षयचं देखील. पंच सांगतायत. एक मिनिट पंच, एक मिनिट डेड बॉल असेल, 1 मिनिट. जवळ प्रेक्षक वर्ग देखील देत आहेत आणि सांगायचं आपण चला चौकार असेल. ऑन साइडला पुन्हा एकदा उडवलाय, स्क्वेअर लेग, सीमा रेखा बाहेर, षटकार. तेराची गरज आहे. मी म्हटलं होतं एक चेंडू फार महत्वाचं आहे दोन्ही संघासाठी आणि ते 2 चेंडू बरंच काही सांगून गेलेत या सामन्यामध्ये. 2 डॉट बॉल आली समीरच्या माध्यमात आणि आता मात्र संघ विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतो. टीम शिवशक्ती मुरबी संघ भरपूर चांगला क्रिकेट दोन्ही संघांनी खेळला. मुरबी संघाचं देखील मी कौतुक करेल, दुसऱ्या बाजूला कारिवली संघाचं देखील मी कौतुक करेल. डॉट बॉल आणि मॅच समाप्त. सामना जिंकला शिवशक्ती मुरबी संघानं. हार्दिक अभिनंदन टीम मुरबी संघ आणि सुखदेव मडवी यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम कारिवली संघ, परंतु आपण देखील फार चांगला खेळ केला आणि लाईनअप करायचं, शेक हँड करायचं आहे, तदनंतरच आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर विकी पाटील, ज्याने एकूण 33 धावा टोकल्या आणि 2 स्पेल हाताळले. टोटल त्याने 18 धावा खर्च केला आणि 2 विकेट्स कॅरी केल्या. तो विकी पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर बघा मॅच जिंकल्याबद्दल सुखदेव मडवी यांच्याकडनं टीम मुरबी संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल संपूर्ण संघासाठी. आणि दिशा 11 शिवशक्ती मुरबी संघ पहिला सामना जिंकलाय. टॉस साठी देखील या टीम मुरबी संघाचे कॅप्टन आणि टीम भावाले बी संघाचे कॅप्टन. सेकंड राऊंडचा पहिला सामना लगेच असेल.
चला विकी पाटील आपण देखील विकी पाटील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेत. 2 विकेट 2 स्पेल 18 धावा खर्च केला आणि बॅटिंग करत असताना त्यांना 33 धावा ठोकल्या. ऑलराऊंडर प्रदर्शन तो विकी पाटील मॅन ऑफ द मॅच. चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. विकी आलेत, विकीला देऊ आपण मॅन ऑफ द मॅच. ज्ञानेश्वर दादा मस्कर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. हॅलो, तो विकी पाटील ठरले मॅन ऑफ द मॅच. वेल बॅटिंग वेल बॉलिंग. 33 धावा आणि 2 स्पेल 18 धावा आणि एकूण त्यानं विकेट कॅरी केल्या 2. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन आणि संघाला 1000 रुपये कॅश प्राइज देखील असेल. टीमचे ऑनर सुखदेवजी मडवी यांच्याकडनं. टॉस देखील करूया आपण. चला भावाले टीमचे कॅप्टन देखील उपस्थित झालेत आणि टीम मुरबी टीमचे कॅप्टन या लगेच आपण ओमकार पाटील येत आहेत. चला लगेच टॉस करूया आपण. सबीर दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करा आपण टॉस. चला टॉस होतोय भावाले आणि मुरबी संघामध्ये आणि टॉस झालाय, टॉस जिंकलाय टीम मुरबी संघानं. ओमकार पाटील निर्णय सांगायचा आहे. यस, गोलंदाजी स्वीकारली आहे आणि आमंत्रित केलं बॅटिंगसाठी टीम प्रत्येक 11 भावाले 20 संघाला 4 षटकांची ही लढत असेल.